लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून 6 कोटी रुपयांचा निधी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून खंडाळा व फलटण तालुक्यात वारकऱ्यांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 5 कोटी 92 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून पाडेगाव, तरडगाव, बरड तसेच लोणंदा परिसरात वारकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असं प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। पालखीसाठी गतवर्षीपेक्षा जास्त निधी यावर्षी ग्रामविकास खात्याने दिला आहे। संतांचे पालखी सोहळे, राज्यातील तीर्थक्षेत्र तसेच वारकऱ्यांना सुविधांसाठी निधी द्यायला ग्रामविकास विभाग कधीच कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी तरडगाव व लोणंद पालखीतळ, नीरा, दत्तघाट व पालखी मार्गाची पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार धैर्यशील कदम, सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत, समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, खंडाळा पंचायत समिती सभापती छायाताई जाधव, प्रांत अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्य अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पंचायत समिती सदस्य अतुल पवार, तृप्ती घाटगे, ज्योती डोणीकर, राहुल घाटगे, तेजस क्षीरसागर आदी उपस्थित होते। यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामविकास खात्याने कटेकोर नियोजन केलं आहे। पालखी काळात वारकऱ्यांची व भाविकांची कसली गैरसोय होणार नाही यासाठी सर्वच विभागांनी योग्य ती काळजी घ्यावी। सातारा जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार असून वारकऱ्यांना सुविधा देताना कोणीही हलगर्जीपणा करू नका। पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, औषधे, स्नानगृह, वारकरी निवारा केंद्र, स्वागत कमान, शौचालय आदी सर्व मूलभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे वारकऱ्यांची पंढरीची वारी यावर्षी अधिक सुखकर होणार आहे। पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत मंजूर कामांमध्ये पाडेगाव येथे नीरा नदी काठी घाट बांधणे, पाडेगाव नीरा घाट येथे दशक्रिया चौथरा व अस्थिकुंड बांधणे, पाडेगाव नीरा घाट येथे बंदिस्त गटार व सांडपाणी व्यवस्था प्रकल्प, नीरा दत्तघाट नदीकाठी काँक्रिटीकरण, नीरा घाट लाईट व्यवस्था, नीरा घाट जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्तेलगत सुरक्षा भिंत व रस्ता सुधारणा, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरुस्ती, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाडेगाव येथे वारकरी निवासस्थान व इतर सुविधा, नीराघाट येथे वारकऱ्यांसाठी विद्युत व्यवस्था, तरडगाव पालखी तळ सुधारणा, रस्ता व बंदिस्त गटार, तरडगाव येथे स्नानगृहासाठी कंपाऊंड वॉल, तरडगाव पालखी तळ येथे विद्युतीकरण, बरड पालखी तळ परिसरात रस्ता काँक्रिटीकरण, बरड पालखी तळ विस्तारीकरण व बंदिस्त गटार, बरड पालखी तळ येथे विद्युतीकरण, लोणंद परिसरातील पालखी काळात वापरण्यात येणाऱ्या पर्याय रस्ते आदी कामांचा समावेश आहे। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।